आणि आता पाहणार आहोत सविस्तर प्राईम टाइम। मुंबईमधील बोरीवली येथील शिंपोली गावातील एका कुटुंबाला सामाजिक बहिष्कृत केल्याप्रकरणी 6 जणांसमवेत ग्रामस्थ मंडळ आणि 107 ग्रामस्थांविरोधात बोरीवली पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय। या प्रकरणी 2 आरोपी दामोदर म्हात्रे, सुनील पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील उपविभाग प्रमुख पदावरती कार्यरत आहेत। तक्रारदार संतोष मोकल यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार मोकल यांच्या मुलीचे आरोपीशी पूर्वी यांनी झालेल्या वादातून मुलीनं शिंपोली ग्रामस्थ मंडळातील पदाधिकाऱ्यांविरोधात यावर्षी मे महिन्यात गुन्हा नोंदवलेला होता आणि पोलिसात दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी हे मुकल यांच्या मुलीवर दबाव टाकत होते। तसंच गुन्हा मागे घेतला नाही तर परिणामांना सामोरं जाण्याची देखील धमकी दिली जात होती। या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय वंजारा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विजय, काय नेमकी घटना आहे? मोकल कुटुंबाला वाईट टाकल्याचं प्रकरण नेमकं काय आहे? या प्रकरणात 2 आरोपी दामोदर म्हात्रे आणि सुनील पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपविभाग प्रमुख पदावर कार्यरत आहेत। बोरिवली पोलिसांनी सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा कलम 3, 4, 5, 6 अन्यायी गुन्हा नोंदवलेला आहे। तक्रारदार संतोष मोकल यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार मोकल यांच्या मुलीचे आरोपीशी पूर्वी झालेला भांडणच्या वादातून मुलीने शिंपोली ग्रामस्थांना मंडळीतील पदाधिकाऱ्यांनी विरोधात याविषयी मे महिन्यात गुन्हा नोंदवला होता। तर पोलिसात दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी ग्रामस्थ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हे मोकल यांच्या मुलीवर दबाव टाकत होते। तसंच गुन्हा मागे घेतला नाही तर परिणाम सामोरे जाण्यास धमकी देत होते। परंतु मोकल यांच्या मुलीने गुन्हा दाखल मागे घेतला नाही। आरोपी राजकीय पक्षांशी संबंधित असल्यामुळे दबाव तंत्र वापरला जात असलेला की पीडित व्यक्ती आरोपी आहेत आणि तक्रारदाराचं म्हणणं आहे की हाही जी गुन्हा दाखल झालेला आहे ते आमच्यानुसार झालेला नाही। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।